मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात मुडा प्लॉट वाटप प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला आहे। त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत गुरुवारी जेडीएस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत आंदोलन केले। सिद्धरामय्या यांच्या पत्नीच्या नावावर मुडा अंतर्गत 2 भूखंडांच्या बदल्यात 14 भूखंडाचे वाटप करण्यात आले असून या प्रकरणामध्ये त्यांचा प्रभाव असल्याचा आरोप करण्यात आलाय। ಇವತ್ತು ನಮ್ಮ JDS ಪಕ್ಷದಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ನಾನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕೆ ಇಲ್ಲದಂಥ ರಾಜಕಾರಣಿ ಅಂತ ಎದಿ ಪಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಇನ್ನು ಮೂಢ ಹಗರಣದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕೊಂಡು ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯ ಇರ್ಬೋದು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿ ನ್ಯಾಯಾಲಯ ಇರ್ಬೋದು, ಲೋಕಾಯುಕ್ತ ಮೈಸೂರು ಕೋರ್ಟ್ದಲ್ಲಿ FIR ಆಗೈತೆ। ಒಬ್ಬ ಆರೋಪಿ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಇವತ್ತು राजीनामेಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ತನಿಖೆಯನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು JDS ಪಕ್ಷದಿಂದ ಒತ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर मोडलगी, मारुती अष्टगी, नासिर भगवान आदी इतर उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।